अखिल भारतीय मराठा महासंघ व कमंडलू पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय आसरे यांच्या संयुक्त विद्यमाने ओंकार पारटे यांचा भव्य जाहीर सत्कार। आसरे तालुका वाई प्रतिनिधी शेखर जाधव। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपसंचालक कृषी गट राजपत्रित महाराष्ट्र शासन या पदावर निवड झालेल्या ओंकार सुनीता कालिदास पारटे वेलंग यांचा कमंडलू पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय आसरे व अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सकाळी 10 वाजता कमंडलू पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय आसरे येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव सर होते। प्रास्ताविकात त्यांनी ओंकार पारटे यांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले। त्यानंतर कमंडलू पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय अखिल भारतीय मराठा महासंघ दोम विकास सोसायटी व नातेवाईकांच्या वतीने ओंकार पारटे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला। सत्कारानंतर ओंकार पारटे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास, वेळेचे नियोजन, सातत्यपूर्ण परिश्रम, आत्मविश्वास आणि ध्येयपूर्तीसाठी आवश्यक असलेल्या चिकाटीबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले। यावेळी त्यांच्या यशामागील प्रेरणास्थान असलेले वडील श्री कालिदास पारटे व आई सौ सुनीता पारटे यांचाही विद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। प्रमुख वक्ते म्हणून निवृत्त सहाय्यक आयुक्त मत्स्य विभाग अमर मानसिंगराव पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री दत्तात्रय पाटील, जिल्हा सरचिटणीस श्री जितेंद्र भोसले काळेश्वरी ट्रस्टचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव शेठ सणस तसेच माजी सरपंच बाळासाहेब जेधे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत ओंकार पारटे यांच्या यशाचे कौतुक केले। कार्यक्रमास अखिल भारतीय मराठा महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री दत्तात्रय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्री राहुल शिंदे, जिल्हा उपाध्यक्षा सौ छायाताई भोसले, जिल्हा उपाध्यक्ष वाई जावली विभाग श्री अनिल करंदकर, जिल्हा संयुक्त सरचिटणीस संदीप माने, वाई तालुका अध्यक्ष संजय भाडळकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शेखर जाधव, खंडाळा तालुका अध्यक्ष प्रवीण वेद, खंडाळा तालुका उपाध्यक्ष तुकाराम यादव, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख बजरंग वांगडे, खंडाळा जिल्हा उपाध्यक्ष नामदेव चव्हाण, जावली तालुका कार्याध्यक्ष हनुमंत शिंदे, अक्षय पवार, खंडाळा तालुका युवक उपाध्यक्ष तसेच खंडाळा तालुका संपर्क प्रमुख अंकुश पवार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील मान्यवर, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने विद्यार्थी व ग्रामस्थांना प्रेरणादायी पुढचं पाऊल 100 मोफत पुस्तकांचे वितरण करण्यात आले। त्याचप्रमाणे शिक्षणापासून वंचित मुलांना शालेय गणवेशमा श्री शंकरराव जांभळे जिल्हा उपाध्यक्ष यांच्याकडून 20 विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत। तसेच त्यांच्या येण्या जाण्यासाठी प्रवासी एसटी वाहतूक पाखिरे ते वाई बस सेवा सुरू करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष अनिल करंदकर आणि वाई तालुका अध्यक्ष संजय भाडळकर प्रयत्न करणार। तसेच एक विद्यार्थी दत्तक म्हणून वर्षभरासाठी लागणार खर्चमा बाळाकृष्ण साहेब साळवी सातारा जिल्हा कार्याध्यक्ष यांच्याकडून देण्यात येणार असल्याचे सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री समीर सय्यद यांनी उत्तर प्रकारे केले, तर आभार प्रदर्शन श्री किरण सकटे सर यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। पंचक्रोशीतील नागरिक, विद्यार्थी, पालक व मान्यवरांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत हा भव्य सत्कार समारंभ प्रेरणादायी, दिमाखदार व संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला। आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा। आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा।